नमस्कार, मी सारंग जोशी. आज आपण आहोत अमृतवाडी तुळजापूर या ठिकाणी आणि माझ्यासोबत आहेत. तुमचं नाव सांगा. नमस्कार, माझं नाव सुहास गंधुरे. नमस्कार, माझं नाव महेश संभाजी गंधुरे. तर ह्या दोन भावंडांनी आपल्या तुळजापूरमध्ये एक व्यवसाय चालू केलेला आहे. तर दादा, कुठला व्यवसाय आहे तुम्ही सांगू शकाल? हा आपला आहे पत्रावळीचा व्यवसाय. पत्रावळी, द्रोण, नाश्ता प्लेट. याच्यामध्ये डिफरंट साईज, डिफरंट कलर, डिफरंट डिझाईन या प्रकारच्या सर्व प्रकारच्या पत्रावळीचा व्यवसाय आपला सध्या आहे. मॅन्युफॅक्चरिंग. तुम्ही सांगा अजून काय याबद्दल. आपलं कधीपासून चालू झाला, साधारण व्यवसाय काय? हा, पत्रावळीचा मॅन्युफॅक्चरिंगचा आपला व्यवसाय आहे. आपला व्यवसाय चालू होऊन कमीत कमी 1 वर्ष झालेला आहे आतापर्यंत. आणि आपण टोटली मॅन्युफॅक्चरिंग सगळे आणि पत्रावळीमध्ये सगळे व्हरायटी, सगळे प्रकारच्या पत्रावळी आपण स्वतः बनवतो. ओके. तर महेश दादा, साधारणपणे हा व्यवसाय तुम्ही चालू करा हे तुम्हाला कधी सुचलं साधारणपणे? ही आयडिया आमच्या डोक्यात अगोदर बसूनच होती की बाबा एक मोठा व्यवसाय आपल्याला करायचा आहे, पण त्याच्यासाठी आपल्याला आर्थिक बजेट जे होतं ते आपलं प्रोव्हाइड होत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही ती प्रयत्न करून नंतर हळूहळू सुरुवात केली आणि ह्याची कल्पना आम्हाला भैयानं दिली. ओके. या व्यतिरिक्त तुमचा अजून कुठला व्यवसाय आहे? ह्या व्यतिरिक्त आपला पहिला जुना व्यवसाय की फोटोग्राफी, झेरॉक्स सेंटर आणि लग्नाचे ऑर्डर वगैरे सगळं आपण आणि त्यासाठी तुम्ही कुठे जॉब करता काय ते पण सांगा थोडस. मी प्रायव्हेट जॉब IT मध्ये करतोय. त्याबरोबरच माझा भाऊ हा फोटोग्राफर, डिजिटल फोटोग्राफर असल्यामुळे त्यासाठी जोडधंदा म्हणून हा व्यवसाय आम्ही निवडलेला आहे. आणि जवळजवळ 1 वर्ष झाले, मागच्या वर्षीपासून हा व्यवसाय चालू आहे आपला. जोडलेले आहेत. ओके. आणि यामध्ये तुम्ही काय, ह्याच्यामध्ये काय काय होतं, समजा ड्रोन, पत्रावळ्या काय असतं, काय काय आहे ह्याच्यामध्ये? आपल्याकडे द्रोण आहे, पत्रावळी आहे आणि सध्या नाश्ता प्लेट नाहीये, पण नाश्ता प्लेटची डाय पण आपण सुरुवात करणार आहोत. ओके. द्रोण मध्ये डिफरंट कलर आहेत आपल्याकडे, ओके. डिफरंट साईज आहे. एक्झाम्पल म्हणजे उदाहरणार्थ 5 इंच असतं, 6 इंच असतो. आणि पत्रावळीमध्ये पण लहान पत्रावळी असते जी की लग्नात यूज केली जाते 14 इंच, आणि एका धार्मिक ठिकाणी 16 इंच, अशी म्हणजे मोठ्या साईजची पत्रावळी यूज केली जाते. त्यामध्येच डिफरंट कलर आहेत आपल्याकडे, वेगवेगळे कलर आहेत, वेगवेगळ्या डिझाईन आहेत. जसं की रिंकल डिझाईन असते, कप्पा असते, किंवा आपण दाखवू. वेगवेगळ्या प्रकारच्या पत्रावळ्या आपल्याकडे तयार होतात. महेश सर, साधारणपणे मग आपला जो पत्रावळीचा आणि ड्रोनचा हा जो व्यवसाय आहे साधारणपणे कुठपर्यंत जातो आणि कशा पद्धतीचं याचं मार्जिन, याची डिमांड कशी आहे, काय सांगाल? आपण ही मॅन्युफॅक्चरिंग करून याचा माल जे पुरवठा आहे ते आपल्या तालुक्याला तुळजापूर, म्हणजे तुळजापूर हे असं ठिकाण आहे की देवीचं एक धार्मिक मोठं तीर्थक्षेत्र आहे, बरोबर. तीर्थक्षेत्र आहे आणि तिथं पत्रावळीचा मागणी पुरवठा जे आहे ते भरपूर प्रमाणात आहे. मग त्याची कल्पना आपल्याकडं अशी आली की पत्रावळीचा व्यवसाय केल्यानंतर पत्रावळी इथं तुळजापूरमध्ये जास्तीत जास्त खप होऊ शकेल आणि आपला एक साईड बिझनेस, एक पाया मजबूत उभा राहू शकेल, अशा उद्देशाने आपण एक बिझनेस चालू केलेला आहे. आणि तुळजापूरमध्ये, परत सोलापूरमध्ये, लातूरमध्ये, बीडमध्ये, इकडं गौडगावमध्ये, उपळे, धुमाळामध्ये, परत इकडं आर्वीमध्ये, येवतीमध्ये, धाराशिवमध्ये आणि तुळजापूरच्या बऱ्याच लोकांनी आपल्याला थोडस सहकार्य केलेलं आहे. त्यांनी पण आपला माल घेते तुळजापूरमध्ये. म्हणजे साधारणपणे आसपासच्या परिसर आणि जिल्ह्यामध्ये आपला व्यवसाय तो पोहोचलेला आहे. हो हो म्हणजे मित्रांनो, बघा किती चांगली गोष्ट आहे. 2 भावंड एकत्रित येऊन अशा पद्धतीचा हे व्यवसाय चालू करतायत आणि आसपासच्या गावांमध्ये, जिल्ह्यामध्ये देखील यांचं प्रोडक्शन होतं. तर महेश सर, हे साधारणपणे एका दिवसात किती पत्रावळी होतात किंवा काय असते, कसं याचा विषय? एका दिवसात पत्रावळी 7 ते 8 हजार पत्रावळी बनवून बाहेर पडतात. म्हणजे मशीनची कॅपॅसिटी, आपल्या मशीनची एका तासाला 2000 पत्रावळी काढण्याची कॅपॅसिटी आहे. तशी जर लाईट कंटिन्यू चालत नाही, कारण खेडेगावात लाईटचा प्रॉब्लेम असतो, त्याप्रमाणे 8 तासाचं कमीत कमी 15,000 ते 20,000 प्रोडक्शन निघू शकतं आपल्या मशीनचं, कंटिन्यू जर चालली तर लाईटच्या हिशोबाने. आणि द्रोणची कॅपॅसिटी तेवढीच आहे. द्रोणची आपल्याकडं 2 डायची मशीन आहे. ताशी 2 ते 3,000 प्रोडक्ट द्रोणचे निघतात. त्याप्रमाणे 8 तास जर मशीन चालवली तर 20 ते 25,000 प्रोडक्शन आपली मशीन काढू शकते. एवढ्या हाय क्वालिटीच्या मशीन आपल्याकडे आहेत. तर मित्रांनो, आता आपण ज्या पद्धतीने या पत्रावळीची आणि या नवीन एक संकल्पना, एक नवीन बिझनेसची ज्या पद्धतीने माहिती ऐकली, या 2 तरुण भावांनी एकत्रित होऊन हा व्यवसाय जो चालू केलेला आहे, तर याला एक नाव असेल ना सर, काय आपल्या? गंधुरे द्रोण पत्रावळी उद्योग समूह. गंधुरे द्रोण पत्रावळी उद्योग समूह.
तर आता मी बघणार आहे की त्या पत्रावळी कशा पद्धतीच्या आहेत. महेश सर, त्या पत्रावळी या अशा प्रकारच्या पत्रावळी वेगवेगळ्या कलरमध्ये आहेत. हे बघा, अशा प्रकारच्या आहेत पत्रावळी, तुम्ही बघू शकता. आणि खरंच मला खूप छान ही डिझाईन आवडली, कारण की याच्यामध्ये वेगवेगळे पॅटर्न आहेत. मला वाटतंय मी इथे भाजी वगैरे ठेवण्यासाठी किंवा इथे कोशिंबीर ठेवण्यासाठी, मला ते लग्नातल्या सगळ्या गोष्टी दिसायला लागल्या, आठवायला लागल्या अगदी त्या पद्धतीचे हे पत्रावळ आहे. सोबतच डिझाईन जे आपण केळीच्या पानातली म्हणतो त्या पद्धतीची पण यांची पत्रावळ मला दिसत. ओके, क्या बात आहे, मस्त आहे. पॅटर्न व्हरायटी खूप छान आहे. साधारणपणे सर हा कागद कुठला आहे नेमका, काय आहे? हा एक जाड मध्ये वाटतोय मला, हा थोडा पातळ, असं काय, कसा पॅटर्न? हा 120 GSM मध्ये आहे. ओके, हा 140 GSM मध्ये आहे. याचं मोजमाप GSM मध्ये असतं, कारण वेगवेगळ्या पेपरची जाडी ही GSM मध्ये मोजली जाते. आपल्याकडे 80 GSM पासून ते 140 180 GSM पर्यंतचा सर्व प्रकारचा पेपर अवेलेबल आहे वेगवेगळ्या कलर मध्ये. डिझाईन पण बघा ना, किती छान वाटते ही डिझाईन. आणि मला वाटतं ड्रोन पण आहे वाटतं ना. हो, अच्छा, drone पण. हे ड्रोनचे डिझाईन आहे. अच्छा, आणि याच्यामध्ये जाडी पण वेगळी भेटू शकते. ड्रोन पण खूप चांगल्या क्वालिटीचा मित्रांनो, आपण बघू शकता. मोस्टली काय होतं, लग्नामध्ये आपण आमटी वगैरे पित असतो किंवा काहीतरी त्यात असतं, आणि मी बऱ्याचदा बघता खूप असे हलके असतात ड्रोन, म्हणजे आपली खूप तारांबळ उडते काहीतरी आमटी वगैरे पिताना, अशा काहीतरी गोष्टी होतात बऱ्याचदा. पण या ड्रोन मध्ये तुम्ही कव्हर करू शकता प्रत्येक गोष्ट. बघणारे जेवढे व्ह्युअर्स आहेत त्यांना माझं हेच सांगणं आहे की हे अशा पद्धतीचा तुम्ही कॉन्टॅक्ट करा, म्हणजे चांगल्या क्वालिटीचा माल जर तुम्हाला पाहिजे असेल तर यांच्याशी संपर्क तुम्ही करायला पाहिजे. अजून कुठलं आहे सर हे? आणि विशेष म्हणजे भरपूर बसते ना याच्यामध्ये, आमटी किंवा तुमचं वरण जे काही ठेवायचं असतं भरपूर बसते, त्यामुळे असं काही टेन्शन नाही. याची जी साईज आहे ती 6 इंच आहे. याच्यापेक्षा लहान पण येतात जे की पाणीपुरी खाण्यासाठी वापरले जातात, किंवा याच्यापेक्षा छोटे पण अगदी 3 इंचापासून ते 6 इंचापर्यंत आपल्याकडे अवेलेबल आहे. ओके ओके. तर मित्रांनो, नक्कीच आता आपण या गोष्टी बघितल्या, आणि आपण आता त्यांच्या ज्या ठिकाणी जे व्यवसाय चालतो, जिथून त्यांची ती मशिनरी आहे त्या मशिनरीकडे आपण आता जाणार आहोत, ते पण व्हिडिओ मध्ये दाखवतो. आणि खालची पण एक मिनिट, सिल्वर कलरची पण आहे. ही सिल्वर आहे, मला वाटतं ही थोडीशी मोठी वाटते. ही जरा मोठी आहे size सिल्वर मध्ये. मध्ये आपल्याकडे 2 व्हरायटी आहेत, 14 इंच आणि 16 इंच. ओके, 14 इंच आणि 16 इंच, मस्त आहे. आणि याची जी मशिनरी आहे ती आता आपण बघणार आहोत. तर मित्रांनो, आपण आताच या दोघांची या ठिकाणी मुलाखत मी घेतली, आणि ज्या मशीनच्या बद्दल आम्ही दोघं बोलत होतो की साधारणपणे ज्या पत्रावळी आहे ड्रोनचं आहे ते कसं आहे ते तुम्ही बघू शकता. या साईडला इकडे ती मशिनरी आहे अशी पूर्ण, तुम्ही बघू शकता सगळे की अशी मशिनरी आहे की जी पत्रावळ तयार करते. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बरोबर या ड्रोनच्या पण इथे खाली दाखवा भैया, बरोबर ह्या ड्रोनच्या ठिकाणी. ओके, तर या ठिकाणी ही जी मशीन आहे मला वाटते ही ड्रोनची आहे, आणि हे आहे ती पत्रावळीची मशीन आहे. अच्छा, आणि साधारणपणे काय आहे मशिनरीचं प्रोसेस वर्किंग, काय तुम्हाला माहिती आहे? आपली मशीन जी आहे ही हायड्रॉलिक मशीन आहे. हायड्रॉलिक मशीन आहे मित्रांनो. आणि हायड्रॉलिक मशीन मध्ये आपल्याला टेम्परेचर ऍडजस्ट करता येतं, त्याचा टायमिंग ऍडजस्ट करता येतो. ज्यावेळेस कट करतो तो पेपर, त्याची शायनिंग वाढण्यासाठी जो टायमिंग असतो तो पण ऍडजस्ट कमी जास्त करता येतो. त्यामुळे हायड्रॉलिक मशीन वरती एकदम क्वालिटी पेपर कट होतो. ओके, आणि मला वाटतं या भागामध्ये महेश सर की अशी मशिनरी आपल्या भागामध्ये ही एकमेवच असावी. आपल्या भागामध्ये मित्रांनो ही अशी एकमेवच मशिनरी आहे. आणि जो डेमो आहे तो डेमो पण या ठिकाणी आम्ही दाखवणार आहोत. तर या ठिकाणी आपण आपला हा डेमो व्हिडिओ बघतो. सर, बटन स्टार्ट करायचं. मित्रांनो, आत्ताच आपण पत्रावळीसोबत या ठिकाणी द्रोण पण पाहिले. द्रोण पण अतिशय छान क्वांटिटी असलेले द्रोण या ठिकाणी आहेत, आणि अतिशय जाड पद्धतीचे, जाड दर्जाचे द्रोण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले.
खरोखरच खूप उत्कृष्ट अशी या दोन भावांची ही कामगिरी असं म्हणता येईल या नवीन बिझनेसच्या संदर्भात असलेली. मित्रांनो, आत्ताच आपण ओव्हरऑल सगळ्या गोष्टी बघितल्या. यांनी कशा सुरुवात केली, काय केलं, त्यांनी सगळं सांगितलं. सोबतच आपण मशिनरी कशी कार्यप्रणाली आहे मशिनरीची एक डेमो पण पाहिला. अतिशय चांगल्या आणि उत्तम दर्जाची पत्रावळी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपला पत्ता सांगू शकताल का? आपला पत्ता आहे अमृतवाडी तुळजापूर. ओके, अमृतवाडी तुळजापूर. आणि यांच्याशी संपर्क करायचा असेल तर या खाली दिलेल्या स्क्रीनवर तो नंबर येत आहे, या नंबरवर तुम्ही संपर्क करायचा आहे आणि यांना तो कॉन्टॅक्ट करून तुम्हाला पत्रावळी पाहिजे असतील, मोठे मोठे ऑर्डर मिळवायचे असतील पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्ही या पत्त्यावर तुम्ही संपर्क करू शकता. आणि आजच्या या मुलाखतीसाठी खरंच खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.